नमस्कार. मुंबई तकच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींबद्दल आपण बोलणार आहोत. मग त्याच्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भातला मुद्दा असेल, त्याच्यावरनं झालेले आरोप प्रत्यारोप असतील. दुसरीकडे उद्यावर अमित शहा यांचा दौरा येऊन ठेपलेला आहे, त्याही बद्दल आपण बोलणार आहोत. त्याच्यावरनं झालेल्या राजकीय प्रतिक्रियांबद्दल सुद्धा बोलणार आहोत, कारण की अमित शहा हे सुनील तटकरे यांच्या घरी जेवायला जाणार आहेत, त्याच्यावर बोलायचं आहे. आणि त्या पलीकडे जाऊन एक नितेश राणे यांनी दिलेला जो इशारा आहे त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. तर या आजच्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या टॉप घडामोडी असणार आहेत. सुरुवात करूया नितेश राणे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्यापासून. नितेश राणेंनी जो इशारा दिलेला आहे त्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांच्या किंवा अर्थात ठाकरे कुटुंबातलं कोणीही पण अटकेतूनच तो बदला घेतला जाऊ शकतो का, हे म्हणण्याचं कारण कदाचित हे फार टोकाचं वक्तव्य वाटू शकतं. आणि अर्थात त्याच्यामध्ये आपण प्रश्नचिन्हच टाकतोय, कारण की असं ठामपणे सांगता येऊ शकत नाही. पण मुळात असं आहे की नितेश राणे यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना असं म्हटलेलं आहे की माझ्याकडे अजूनही नारायण राणे यांना ज्या वेळेला अटक झालेली होती त्या व्हिडिओ क्लिप्स ज्या आहेत त्या अजूनही आहेत, त्या अजूनही मी सेव्ह करून ठेवलेल्या आहेत आणि त्याची योग्य वेळी ज्या वेळेला परतफेड होईल तेव्हाच त्या मी काढेन, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आता एक छोटीशी पार्श्वभूमी द्यायची झाली तर 2021 मध्ये ज्या वेळेला नारायण राणे हे अगदी महिनाच झालेला होता, त्यांना केंद्रात त्यांची मंत्रिपदी वर्णी लागलेली होती आणि प्रॉपर कॅबिनेट मंत्रिपद होतं त्यांच्याकडे लघु सूक्ष्म उद्योग संदर्भातलं, लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योग संदर्भातलं. आणि त्याच वेळेला महिन्याभरामध्ये आपल्याला कल्पना आहे की भारताचा स्वातंत्र्य दिन होता आणि त्यावेळेला स्वातंत्र्य दिनाचा उल्लेख वर्ष हे सांगताना उद्धव ठाकरेंकडनं चूक झाली. त्यावेळेला ते मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे आणि त्याच्यावरनं घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये जी अवघ्या पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्येच झालेली होती, त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नारायण राणेंनी असं म्हटलेलं होतं की मी जर तिथे असतो, अर्थात ते जर तरच्या कॉन्टेक्स्ट मधलं वाक्य होतं, पण त्यांनी असं म्हटलेलं होतं की मी जर तिथे असतो तर मी कांशीलातच लावून दिली असती. कदाचित त्यांची भाषा ही आणखीन अग्रेसिव्ह पद्धतीने मांडली जाते नारायण राणेंच्या टोनमध्ये हा विचार करायचा झाला तर. पण मुद्दा हा आहे की नारायण राणे यांनी ज्या पद्धतीने ते वक्तव्य केलं आणि मुख्यमंत्र्यांच्या श्रीमुखात लागवण्याची जी भाषा केलेली होती त्याच्यावरनं मात्र उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडनं नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि एवढंच नाही तर त्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली होती. त्यांना लगेच नंतर जामीन मिळाला ही गोष्ट वेगळी, पण केंद्रीय मंत्र्यांना नंतर अटक करण्यात येते हे प्रकरण त्यावरनं तापलेलं होतं. आणि ते प्रकरण खरं तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एखादं वक्तव्य केलं आणि त्याच्यानंतर केंद्रीय मंत्र्यांना अटक होते असं वरवरचं नव्हतं. ते बेसिकली राणे विरुद्ध ठाकरे हा जो वाद आहे वर्षानुवर्ष चालत आलेला, त्या अनुषंगानेच त्या वक्तव्याकडे पाहिलं जात होतं. ती जी एक रायव्हलरी आहे त्याच अनुषंगाने त्याच्याकडे पाहिलं जात होतं आणि ती अटक 2021 मध्ये झालेली होती. त्याच्याबद्दल बोलताना वारंवार किंवा बऱ्याचदा हाच उल्लेख केला जातो की अगदी जेवणाच्या ताटावरनं त्यांना तिकडे अटक करण्यात आली, ज्याचा टीका किंवा ज्याच्याबद्दल विरोध हा